हाय हॅलो नमस्कार. मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर आम्ही हॉस्पिटलला आलो होतो साईचा सिटी स्कॅनचा रिपोर्ट दाखवण्यासाठी. सो इथूनच ब्लॉग कंटिन्यू करते. तर रिपोर्टमध्ये काय आहे किंवा डॉक्टर काय म्हणाले हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे सांगेनच. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर सो इथे आम्ही वाट बघत बसलो होतो डॉक्टरांची, कारण डॉक्टर अजूनही आलेले नव्हते चा आम्ही फॉलोअप घेत असतो ते. म्हणून मग साईची आजी साईला घेऊन गेली होती खेळण्यासाठी. तर इथे लहान मुलांना खेळायला खूप छान छान असे टॉईज असतात. तर इथे डॉक्टरांना वगैरे भेटून आम्ही निघालो घरी येण्यासाठी. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला मी सांगेनच रिपोर्ट किंवा डॉक्टर काय म्हणाले ते. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की साईचा जो सिटी स्कॅनचा रिपोर्ट आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर काल काय मला घरी आल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करायला जमलंच नाही. सो आजपासून मी पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करते येतो. तर काल हॉस्पिटलमधनं आल्यानंतर साईची पण खूप चिडचिड होत होते, कारण त्याची झोप वगैरे होत नाही व्यवस्थित म्हणून. तर आता ब्लॉग कंटिन्यू करते. तर मी तुम्हाला तो रिपोर्ट दाखवते साईलचा आणि डॉक्टर काय म्हणाले हे पण तुम्हाला मी सांगते. तर त्याच्या आधी तुम्ही रिपोर्ट बघून घ्या. तुम्ही बघू शकता हा आहे साईचा सिटी स्कॅनचा रिपोर्ट. तर फ्लेम मिळालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर हा काय आपल्याला व्यवस्थित समजत नाही, पण डॉक्टरांना व्यवस्थित समजतो. तर तुम्ही बघू शकता. तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की साईला न्यूरोसर्जनना दाखवण्यासाठी हा रिपोर्ट. त्यांनी व्यवस्थित काही सांगितलं नाही. व्यवस्थित म्हणजे त्यांनी बोलले की न्यूरोसर्जनला सांगा की जेणेकरून ते तुम्हाला एकदम सविस्तर सांगतील काय आहे रिपोर्टमध्ये वगैरे. तर त्यांनी सजेस्ट केलं आहे की न्यूरोसर्जन जे आहेत त्यांना दाखवण्यासाठी. तर त्याच हॉस्पिटलला दाखवायचं होतं न्यूरोसर्जनला, पण त्या दिवशी त्यांचा वार नव्हता. त्यांचा वार सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे 3च वार असतात त्यांचे. कंटिन्यू ते हॉस्पिटलमध्ये नसतात तिथे, कारण त्यांची OPD 3च दिवस असते. सो त्या दिवशी तर त्यांचा काही वार वगैरे नव्हता, म्हणून मग त्यांना काही तिथं दाखवलंच नाही. तर हा रिपोर्ट घरीच घेऊन आलो आम्ही आणि आता बघूया दुसरं हॉस्पिटलला दाखवायचं असं ठरतं आहे, कारण त्या हॉस्पिटल पण खूप लांब आहे आणि इथून जायचं म्हटलं तर खूप यायला खूप उशीर होतो. तिथून गाड्या वगैरे लवकर मिळत नाही तिकडे येण्यासाठी आणि ओला वगैरे काय परवडत नाही आपल्याला. आणि त्यांची फी पण जरा जास्तच आहे. सो आता बघू दुसरं हॉस्पिटलला जिथे नाही का कमी ह्याच्यामध्ये असेल तर तिथे दाखवेन हा रिपोर्ट. तर अजूनही काळजी लागून राहिलेली आहे की नक्की रिपोर्टमध्ये काय असेल म्हणून. तर बघूया आपण ते डॉक्टर काय म्हणतात ते वगैरे. तर त्यांना लवकरात लवकर हा रिपोर्ट दाखवणार आहे आम्ही. सो चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.